नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पारंपरिक मालवणी पद्धतीचं कुळथाचं पिठलं करून दाखवणार आहे। अशा प्रकारचं पिठलं केलं तर तुम्ही 2 भाकऱ्या जास्त खाल। कोकणी माणसाला अमृताहून आवडता पदार्थ म्हणजे कुळथाचं पिठलं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला कोकणातील एक पारंपरिक पदार्थ म्हणजे कुळथाचं पिठलं करून दाखवणार आहे। तर इथे 1 वाटी कुळथाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं हळद आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं घरगुती मसाला घेतलेला आहे। हे सर्व मी या पिठामध्ये टाकून घेते आहे। आता या पिठामध्ये मी पाणी ओतून घेते आहे। थोडं थोडं पाणी ओतायचं आणि हे पीठ चमच्याने आपण असं मिक्स करून घेऊया। आपण हाताने एकदम असं पूर्णपणे पीठ हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून अशा पिठाच्या गाठी ज्या होतात ना त्या मोकळ्या करायच्या। हे पहा, सर्व पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे। पिठामधल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे मी मोडून घेतलेल्या आहेत। पीठ पूर्णपणे मिक्स झालेलं आहे। आता आपण फोडणी देऊया पिठल्याला। तर इथं कढईमध्ये मी तेल ओतून घेते आहे। साधारणतः 1 चमचा तेल ओतून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा मोहरी टाकून घेते आणि लगेचच मी 10 ते 12 लसूण अशी चांगली ठेचून घेतलेली आहे, ती सुद्धा टाकून घेते। लसूणचा स्वाद पूर्णपणे तेलामध्ये उतरला पाहिजे तोपर्यंत आपण लसूण अशी परतून घ्यायची। इथं मी अर्धा चमचा ओली मिरची आणि अद्रक आहे ते कुटून घेतलेले ते याच्यामध्ये टाकून घेते आहे। हे टाकणं ऑप्शनल आहे। लसूण सुद्धा चांगली भाजली गेलेली आहे। आता इथं मी कांदा आणि कढीपत्ता टाकून घेते आहे। कांदा सुद्धा चांगला परतून घ्यायचा। कांदा सुद्धा छानपैकी भाजला गेलेला आहे। या फोडणीचा ना अतिशय सुगंध छानपैकी सुटलेला आहे। आता हे जे आपण पीठ मिक्स करून घेतलं होतं ते याच्यामध्ये ओतून घेऊया। मंद आचेवर हे पीठ आपण चांगलं असं ढवळून घ्यायचं। अजिबात गॅस फास्ट करायचा नाही। हे कुळथाचं पीठ लगेचच घट्ट होतं, त्याच्यामुळे हे सतत असं ढवळत राहायचं। आणि इथे 2 कोकम घेतलेले ती सुद्धा टाकून घेते। हे पहा, पिठलं अशा पद्धतीनं चांगलं शिजलं गेलं पाहिजे। सतत असं परतत राहायचं म्हणजे छानपैकी शिजलं जातं आणि ज्यावेळी हे पिठलं चांगलं शिजतं ना त्यावेळी छानपैकी चव येते। बघा कशा मस्तपैकी शिजलं जातं ते। सुगंधावरूनच समजतं की पिठलं शिजलंय का कच्चं आहे ते। मी सतत 7 ते 8 मिनिटं सतत ढवळत राहून पिठलं शिजवून घेतलेलं आहे। गरम कुळथाचं पिठलं खायला तयार आहे। बघा छानपैकी मस्त सुगंध सुटलेला आहे। गरमागरम कुळथाचं पिठलं खायला तयार आहे। इथं मी नाचणीची भाकरी केलेली आहे। इथं लिंबाचं लोणचं आहे आणि इथं मिरच्या आहेत। आजचा मेनू कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।